नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आता देशमुखांच्या घरी सर्वजण एकत्र मिळून संध्याकाळची प्रार्थना करतात. त्यानंतर आता सर्वांनाच काव्या आरती देते. तर आता सर्वजण आरती घेतात, परंतु पार्थ मात्र शांतच उभा असतो. आता स्वतःच्या हातानेच काव्या पार्थला आरती देते आणि त्यानंतर आता रम्या समोर येते आणि काव्याला ढकलून देते. तर त्यावेळी पार्थ रम्याला विचारतो, रम्या हे काय करतेस तू? रम्या म्हणते, पार्थ अरे तू विसरून गेलायस का? हिने काय केलंय? हिने काय त्रास दिलाय तुला? अरे ही कोण होती? या अगोदरचं सगळं तुला आठवत नाहीये का? तर पार्थ म्हणतो, मी काही विसरलो नाही, सगळं काही माझ्या लक्षात आहे. आणि 16 डिसेंबर यांनी 16 डिसेंबरला मला जो काही घाव दिलाय ना, तो मी विसरू शकत नाही. थॉक्स रम्या, तू मला आठवण करून दिलीस. तुम्ही इथे का आलात? प्लीज इथून निघून जा, मला कोणाचीही गरज नाही. तर त्याचवेळी काव्या पुढे येण्याचा प्रयत्न करते, परंतु रम्या काव्याला हातानेच थांबवते आणि म्हणते, थांब, आता बॅग भरायची आणि इथून निघायचं आणि तेही आत्ताच्या आत्ता. आणि त्यावेळी काव्या फक्त रम्याच्या समोर असते. आता काव्या रम्याला भानावर आणते आणि विचारते, काय झालंय? कुठल्या विचारात हरून गेलीयस? मनात जो विचार आहे ना, तो बाहेर आणूही नकोस कसा आहे ना? तू जो विचार करतेस ना, तो कधीच पूर्ण होणार नाही. रम्याला मात्र काहीच कळत नसतं, कारण ते रम्यात स्वप्न असतं. रम्या इकडे तिकडे पाहते, तर तिथे कोणीच नसतं. रम्या म्हणते, पार्थ कुठे? पार्थ? तर त्याचवेळी काव्या म्हणते, गेलेत माझ्या हातून आरती घेऊन, ते आमच्या रूममध्ये निघून गेले. तर रम्या म्हणते, तू जे करतेस ना ते चुकीचं करतेस. काव्या म्हणते, काय चुकीचं काय बरोबर हे तू मला शिकू नकोस. तर काव्याराम याला म्हणते, स्टॉक क्लिअरन्स सेल मध्ये डिस्काउंट म्हणून आलेल्या माणसांनी काय बरोबर आणि काय चुकीचं हे सांगायची अजिबातच गरज नाहीये. तर रम्या काव्याला म्हणते, मी तुला इतकंच सांगते पार्थ, तुझ्याशी एक शब्दही बोलला नाही यावरून तुझ्या लक्षात येत नाहीये का? काव्या, पार्थ तुझ्या कधीच होणार नाही. तर काव्या रम्याला म्हणते, तुझ्या होणार आहे का? तर रम्या म्हणते, ते तर वेळच ठरवेल, पण पार्थने जे मनात ठरवले ना ते तू मान्य कर. आणि आता एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तू आता त्याची कोणीही लागत नाहीस. तू आता फक्त त्याच्या यातली सगळ्यात मोठी चूक आहेस. तर काव्या हसतच रम्याकडे पाहते आणि रम्याच्या या बोलण्याला प्रतिउत्तर देत म्हणते, चला, तुला एवढं तरी कळालं की मी कोणीतरी त्यांची आहे, पण तुझं काय? तू कोण आहेस त्यांची? आता मात्र रम्या शांतच होते. तिला काय बोलावं काही सुचत नाही. रम्या म्हणते, ते माझं मी बघून घेईन, परंतु एक गोष्ट मात्र नक्की, पार्थ यापुढे तुझ्याशी बोलणार नाही. तो तुझ्याकडे पाहणारही नाही. मला खात्री आहे की पार्थ एक शब्द सुद्धा तुझ्याशी बोलणार नाही. तर काव्या रम्याला म्हणते, हो का? पण मी खात्रीशीर सांगते की पार्थ देशमुख स्वतःहून माझ्याशी बोलतील पाहायचं आहे का? चॅलेंज करतेस तू मला? तर रम्या म्हणते, हो, चॅलेंज. मी तुला सांगते की पार्थ तुझ्याशी बोलणार नाही. काव्या म्हणते, पण पार्थ देशमुख जर माझ्याशी बोलले तर? रम्या म्हणते, बघायचंच आहे मला. काव्या म्हणते, मग 5 मिनिट थांब. असं म्हणत आता काव्या मोबाईल पाहते आणि म्हणते, झालं आता, मला जे हवंय ते आलंय की दारात? असं म्हणत काव्या जाणार, तर रम्या तिचा हात पकडते आणि विचारते, काय काय आलंय? तर आता काव्या रम्याला प्रतिउत्तर देत म्हणते, तुझी हार आता जवळ आली आहे आणि तुला ती मान्य करावी लागेल. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की जीवा आता नंदिनीला विचारतो, अगं सांग ना, कशी वाटली तुला माझी डार्लिंग? असं म्हणत आता जीवा नंदिनी येना हा शब्द नंदिनीला दाखवत असतो. आता नंदिनी म्हणते, हे तुमचं काय चाललंय? परंतु जीवा आता रिक्षाचा हॉर्न वाजवतो आणि त्याचवेळी नंदिनीचे वडील त्या ठिकाणी आलेले असतात. आता नंदिनीचे वडील चिडतात आणि विचारतात, हे काय आहे? तर जीवा म्हणतो, झू गाढव. असं म्हणत आता जीवाने त्यांच्या प्रश्नाचे उत्तर दिलेलं असतं. जीवा त्यांना म्हणतो, तुम्ही काही मला घरात घेतलं नाही, माझा स्वीकार केला नाही, मग मी राहायचं कुठे? झोपायचं कुठे? मग काय केलं? मी माझी ही डार्लिंग घेऊन आलो.
तुम्ही तर तुमच्या जावयाला घरात घ्यायला तयार नाही, मग तुमच्या जावई राहणार कुठे ना, आणि म्हणूनच तुमच्या या जावयाला रिक्षा घेऊन यावी लागली. आता नंदिनीचे वडील रागाने जीवाकडे पाहत असतात. शारदाताईंना मात्र हे सगळं काही पाहून हसायला येत असतं. शारदाताई म्हणतात, अय्या किती भारी रिक्षा आहे, अगदी नव्या नवरीसारखी नटवली आहे. तिला आता शारदाताई हे सगळं काही कौतुक करत असतात. परंतु त्याच वेळी नंदिनीचे वडील त्यांच्याकडे रागाने पाहतात आणि त्यानंतर गुड्डूला म्हणतात, अरे तू बघत का उभा आहेस, हे सगळं काही उचल आणि बाहेर नेऊन ठेव. तर जीवा आता नंदिनीच्या वडिलांना म्हणतो की त्यांच्यावर का रागवताय तुम्ही, त्यांची तर यात काही चूक नाही. तर गुड्डू पुढे येतो आणि म्हणतो, जीवा दादा, तुमचे ससुरजी तुमच्यावर रागवलेत, त्यामुळे तुम्ही आता थोडा वेळ शांतच राहा. तर आता नंदिनीचे वडील म्हणतात, ससुरजी म्हणजे या जीवाने सगळं काही या गुड्डूला सांगितलं आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, मी याचा ससुरजी वगैरे काही नाही. तर शारदाताई जीवाचं कौतुक करत म्हणतात, भला आहे माझा जावई, तुम्ही त्याला घराबाहेर काढलं, परंतु त्याने बाहेरची माणसं जोडलीत. जीवा, खरंच बाहेरची माणसं जोडण्याची कला खूप छान आहे हा तुझी, असं म्हणत आता ते जीवाचं कौतुक करतात. इकडे नंदिनी आणि नंदिनीच्या वडिलांना काय बोलावं काहीच कळत नसतं. तर जीवा शारदा ताईंना म्हणतो, माझी ही कला तुमच्या मुलीला फक्त कळायला हवी. तर त्याचवेळी आता नंदिनीचे वडील जीवाला म्हणतात, आत्ताच्या आता इथून बाहेर जायचं. ते खूप खूप चिडलेले असतात. नंदिनी आपल्या बाबांना शांत करते, त्यांच्या समोर हात जोडते आणि म्हणू लागते, बाबा प्लीज प्लीज तुम्ही शांत व्हा हो, तुम्हाला बीपीचा त्रास आहे उगाच, तुम्हाला अजून त्रास झालेला मला नाही आवडणार बाबा, प्लीज तुम्ही घरात चला बरं, आई बाबांना घेऊन जा. तर त्याचवेळी नंदिनीचे वडील नंदिनीला म्हणतात, नाही, जोपर्यंत हा या घराबाहेर जात नाही तोपर्यंत मी घरात जाणार नाही. नंदिनी म्हणते, बाबा प्लीज प्लीज तुम्ही शांत व्हा आई, तू यांना घरात घेऊन जा. आता शारदाताई नंदिनीच्या वडिलांना घरात घेऊन जात असतात. तरीकडे ते एकच म्हणत असतात की याला अगोदर घराबाहेर काढा. जीवा मात्र शांत उभा असतो. आता नंदिनी रागाने जीवाकडे पाहते आणि त्याच्या समोर येऊन उभी राहते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता वसू आत्या रम्या आणि पार्थ जेवणासाठी बसलेले असतात. आता पार्थ शांत विचार करत असतो. वसू आत्या रम्याला आता पार्थशी बोलायला सांगतात. रम्या म्हणते, पार्थ अरे काय झाले, तू असं सुका सुका जेवतोयस का, अरे तुला उसळ आवडते ना, थांब मी तुला उसळ वाढते. परंतु त्याचवेळी तिथे मानिनी ताई येतात आणि मानिनी ताई रम्याला म्हणतात, रम्या अग तू जेवणावरून का उठली आहेस, पार्थला काय हाव नको ते मी बघेन ना, मी त्याला जेवण वाढेल, तू बस ना, असं म्हणत आता मानिनी ताई रम्याला काही पार्थ जवळ येऊ देत नाही. तर रम्याला रागानेच मानेनी काकूंकडे पाहत असते. तर मानिनी ताई पार्थला म्हणतात, पार्थ अरे मगाशी दरवाजा उघडून कोणीतरी बाहेर गेलं, कोण गेलं रे, कारण मला वाटत नाहीये की मी पाहिलं असेल की कोणीतरी बाहेर गेलं. तर त्याचवेळी रम्या म्हणते, मी पाहिलं ना, काव्या गेली, कारण काव्याच काहीतरी पार्सल आलं होतं आणि तेच घेण्यासाठी ती घराबाहेर पडली, पण अजूनपर्यंत घरात आली नाहीये. आता पार्थ काव्याचा विचार करू लागतो. तर रम्या म्हणते, पार्थ तुला काही हव्य का, मी वाढू का तुला जेवण. तर पार्थ रम्याला नकार देतो आणि त्यानंतर मानिनी काकूंना विचारतो, आई बाकीचे सगळे कुठे गेलेत. मानिनी काकू म्हणतात, बाकीचे सगळे म्हणजे तुला काव्याबद्दल विचारायचं आहे का. तर पार्थ म्हणतो, नाही बाबांबद्दल. तर मानिनी ताई म्हणतात, ओके बाबांबद्दल का, अरे बाबा ऑफिसमधून उशिरा निघणार आहेत आणि येताना ते पिहूला पिकअप करणार आहेत आणि त्यानंतर ते दोघेही फालुदा खाण्यासाठी जाणार आहेत. त्यामुळे त्यांचा फोन आला होता की तुम्ही सगळ्यांनी जेवून घ्या आणि काव्याच म्हणत असशील तर मी खरं तर काव्याला पाहिलच नाहीये, कुठे गेलीये काव्या, असं म्हणत मानिनी ताई आता पार्थच्या बाजूला येतात आणि काव्याला हाक मारू लागतात. पार्थ म्हणतो, आई हा आवाज माझ्या कानावर येऊन बोलू नकोस,
हे नाव माझ्या कानावर बोलायची काहीच गरज नाहीये. माननी ताई म्हणतात, अरे पण काव्या कुठे दिसत नाहीये म्हणून मी काव्याला आवाज देत आहे, बाकी काहीच नाही. तर पार्थ म्हणतो, बरं माझं झालंय, मी जातो असं म्हणत पार्थ आता जेवून झाल्यानंतर तिथून जात असतो. तर मानेनी ताई आता पार्थला थांबवतात आणि म्हणतात, पार्थ अरे श्रीखंड तर खाऊन घे, मी तुझ्यासाठी खास श्रीखंड बनवला आहे. तर पार्थ म्हणतो श्रीखंड. आत्ता श्रीखंडवरून पार्थला जुने क्षण आठवतात, ते म्हणजे काव्याने श्रीखंड कशा प्रकारे खाल्लेला होता. तो सर्वक्षण पार्थच्या समोर असतो. तर माने ताई पार्थला म्हणतात, थांब, मी तुला श्रीखंड वाढते. पार्थ म्हणतो, नको आई, मला श्रीखंड नको आहे. तर मानेल ताई पार्थला म्हणतात, पार्थ अरे तुला श्रीखंड भरपूर आवडतो ना. तर पार्थ म्हणतो, पण आता मला नको आहे. आणि त्याचवेळी त्या ठिकाणी काव्या आलेली असते. तर काव्या आवाज देत म्हणते, अरे माझा लाडका मिस्टर बोका. आता सर्वजण मागे येऊन पाहतात. तर काव्या एक मांजराच पिल्लू, एक बोका घेऊन आलेली असते आणि त्याला अगदी पारसारखा चष्मा लावलेला असतो. तर काव्या त्याचे लाड करत म्हणते, माझा लाडका बोकुडी, तुला श्रीखंड आवडतो ना, तू श्रीखंड खाणार आहेस ना. तर इकडे वसवत्या रागानेच म्हणतात, काय बालिशपणा चाललाय. तर दुसरीकडे पाहायला मिळतं नंदिनी जीवाला म्हणते, हा काय चालवलाय तुम्ही. पाहायला मिळतं जीवा गुड्डूला म्हणतो, करू का सुरुवात. तर गुड्डू म्हणतो, हो करा ना सुरुवात, ऑल द बेस्ट. तर त्यानंतर जय माता दी असं म्हणत गुड्डू आता जीवाला सुरुवात करायला सांगतो. तर जीवा मोठ्यानेच म्हणतो, गणपती बाप्पा मोरया. तर त्यानंतर जीवा आपला व्हिडिओ काढत म्हणतो, नव्याची सुरुवात देवाच्या नावाने करूया आणि आपलं म्हणणं जगभरापर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करूया. सो माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. प्लीज कोणीही स्किप करू नका. माझा हा व्हिडिओ जगभरातील प्रत्येकापर्यंत पोहोचलाच पाहिजे. मी रिक्वेस्ट करतो की माझा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनीच पाहावा, कारण माझ्या प्रयत्नांना तुमचा हातभार लागावा आणि तुमचे आशीर्वाद मला मिळावेत, यासाठी हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी नक्की पाहावा. तर दुसरीकडे पाहायला मिळतं काव्याच्या या जबरदस्त प्लॅनला मानेनी काकू हसत असतात. काव्याचा तो बोका पाहून मानेनी काकूंना काय बोलावं काहीच कळत नसतं. मानेनी काकू म्हणतात, खूपच भारी आहे हे, आणि त्याचवेळी बोका खाली पडणार तर काव्या त्याला सावरते. तर मानेनी काकू काव्याला म्हणतात, असंच तुझाही बोका पारतही पडणार आहे तुझ्या प्रेमात आणि तूही त्याला अशीच सावरणार आहेस. तर आता काव्या म्हणू लागते, काकू तुम्ही पण. तर माननी काकू म्हणतात, हो जे खरं आहे तेच तर मी बोलले आहे. तर मानेनी काकू काव्याला म्हणतात, काव्या पण तुझी ही कल्पना मात्र मला जास्त आवडली. म्हणजे तू एक बोका घरी घेऊन आलीस, हुशार आहेस काव्या तू. म्हणजे तुझ्या रुसलेल्या बोक्याला मनवण्यासाठी तू दुसरा बोका घरी घेऊन आलीयस. तर काव्या म्हणते, येस, आता हा बोकडा माझा बोक्याला परत मला मिळवून देण्यासाठी मला मदत करणार आहे आणि मी लवकरच माझ्याही बोक्याला मिळवणार आहे. तर मानेनी काकू काव्याला म्हणतात, काटाने काटा काढा हे तर मी ऐकलं होतं, परंतु तुझ्या बोक्याला मिळवण्यासाठी तू बोक्याचाच वापर करणार आहेस हे मात्र मला माहीत नव्हतं. तर माननी काकू काव्याला म्हणतात, तुझा हा बोका मला भयंकर आवडलाय, किती गोड आहे. तर काव्या म्हणते, हो ना, अगदी तुमच्या मुलासारखा, खूप छान, सुंदर आणि गोड, आणि तुमचा बोका कोणालाही आवडेल, अगदी कोणीही त्याच्या प्रेमात पडेल. मानेनी काकू म्हणतात, अग बाई, तुझा बोका बाकी कोणाला तू देणार आहेस का, आणि बरं का बोकडी तुझी ही काव्या मला खूप आवडली आहे. तर मानेनी ताईंच हे बोलणे ऐकून काव्यामध्ये एक मिनिट ही काव्य म्हणजे. तर माननी काकू म्हणतात, ही नवीन काव्य मला खरंच खूप आवडली आहे. म्हणजे जिद्दीने पेटून उठणारी, हुशार, समाधानी आणि उत्साही, म्हणजे उत्साह अगदी ठासून भरलेली, प्रत्येक प्रॉब्लेमवर सोल्युशन शोधून काढणारी आणि या सगळ्यातून मार्ग काढणारी काव्या. खरं सांगू का डॅशिंग, तर तू आहेसच, परंतु कसं आहे ना, प्रत्येक वेळी ना हात पिरगाळूनच नाही तर हात धरूनही आपण आपल्या भावना समोरच्यापर्यंत पोहोचू शकतो हे समजणारी ही काव्या, जी काव्या मला आता खूप आवडली आहे.
आता काव्या मानेनी काकूंना काकू अशी हाक मारत त्यांच्या जवळ जाऊन बसते आणि नकळतच आई अशी हाक मारते. काव्या म्हणू लागते, जर अशी सासू मिळाली तर हळूहळू सगळ्याच गोष्टी समजू आणि उमजू लागतात. आणि खरंच मी नशीबवान आहे की मला सासू नाही तर आई मिळाली आहे, असं म्हणत काव्या त्यांना घट्ट मिठी मारते. तर माननी काकू म्हणतात, आता प्रत्येक गोष्टीच क्रेडिट तू मलाच देणार आहेस का? तर काव्या म्हणते, द्यावंच लागणार आहे. कसं असतं ना आई, 16 डिसेंबरला जे काही कळलं त्यानंतर तुम्ही मला हाताला धरून घराबाहेर काढू शकला असता, तुम्ही मला झिडकारू शकला असता, पण तुम्ही तसं केलं नाही. कारण सुनेला सून मानणारे सासू सासरे वेगळे आणि सुनेला मुलगी मानणारे सासू सासरे वेगळे, आणि त्यातीलच सुनेला मुलगी मानणारे सासू सासरे तुम्ही आहात, आणि त्या सुनेवर जीवापाड प्रेम करणारे सासू सासरे तुम्ही आहात. म्हणजेच त्या सुनेचे आई वडील. सुनेला मुली समान मानणारे सासू सासरे खरंच खूप वेगळे असतात. आई, तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात की तुम्ही सासू सासरे नसून आमच्यासाठी आमचे आई वडील आहात, जे नेहमीच आम्हाला समजून घेतात, जे नेहमीच आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. आता माननी काकू आणि काव्या या दोघांनाही अश्रू अनावर होतात. मानिनी काकू म्हणतात, पुरे आता अश्रू गाळायचे नाहीत. तर आता काव्या, तुझं ध्येय तू पूर्ण करायचं आहेस आणि त्यासाठी देवाचं नाव घेऊन सुरुवात करायची आहे. आणि त्याचवेळी त्यांना जीवाचा आवाज ऐकू येतो. जीवा म्हणत असतो की नव्याची सुरुवात ही देवाचं नाव घेऊन करायची आहे. आणि आपलं म्हणणं जगभरापर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करूया. आता मात्र मानेनी काकू आणि काव्या जीवाला इकडे तिकडे पाहू लागतात, परंतु त्यांना जीवा कुठेच दिसत नसतो. तर पिहूच्या हातात असणाऱ्या मोबाईल मधून मात्र जीवाचा आवाज येऊ लागतो. तर मानेनी काकू म्हणतात, हा तर जीवाचा आवाज आहे. पिहू अगदी जीवाचा व्हिडिओ मन लावून ऐकत असते. तर मानेनी काकू पिहूला आवाज देत म्हणतात, पिहू काय ऐकतेस? हा तर जीवाचा आवाज आहे ना? तर पिहू म्हणते, हो. तुम्हाला माहीत नाहीये का? जीवा दादाने नंदिनी वहिनीला मिळवण्यासाठी, तिला मनवण्यासाठी त्यांच्याच घराबाहेर बसून एक ब्लॉग बनवला आहे. आता हे ऐकून काव्या हसू लागते. तर मानेनी काकू विचारतात, म्हणजे हे काय असतं? तर पिहू म्हणते, त्याच्यासाठी सोशल मीडियावर यावं लागतं. तर मानेनी काकू पिहूला म्हणतात, म्हणजे आता तू हे रोज करणार आहेस का? तर पिहू म्हणते, हो. तर काव्या म्हणते, मानेनी काकू, आता तुम्हाला जर हे पाहायचं असेल तर तुम्हाला सोशल मीडियावर यावं लागेल. मानेनी काकू म्हणतात, कसं यावं लागेल? तर कारण मी कधी असं सोशल मीडियावर किंवा वेबसाईट वगैरे ओपन केली नाहीये ना, त्यामुळे मला यातलं काहीच माहीत नाहीये. तर काव्या म्हणते, आई, तुम्ही एवढा विचार नका करू, आम्ही आहोत ना, आम्ही तुम्हाला तुमचं अकाउंट ओपन करून देऊ. पण पिहू नाव काय ठेवायचं? विक्रमची म्हणू? तर आता माननी ताई म्हणतात, एक काय चाललंय पोरीने तुमचं? तर काव्या म्हणते, मग हे नको आहे का? तर दुसरं नाव विक्रम म्हणू? तर आता माननी ताई म्हणतात, काय हे? काव्या म्हणते, आई, असा हा ट्रेंड आला आहे आणि खरंच खूप छान दिसणार आहे. दोघांची नाव अशी एकत्र मिक्स करून खरंच खूप छान दिसणार. पिऊ म्हणते, तुमच्या या दोघांच्या गप्पांच्या नादात माझा ब्लॉग मात्र अर्धवट राहिलाय, मी येते, असं म्हणत पिहू तिथून निघून जाते. तर येणाऱ्या पुढील भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सर्वजण जीवाचा व्हिडिओ पाहत असतात. त्यावर जीवा म्हणत असतो, मी जीवा नंदिनी देशमुख, मी माझ्या बायकोला मिळवण्यासाठी आता इथे मोहितेच्याच घरासमोर आहे. आता बायकोला मिळवण्यासाठी माझे तर प्रयत्न चालू आहेत, परंतु त्यासाठी मला गरज आहे तुमच्या मदतीची. आता हे सगळं काही पाहिल्यानंतर इकडे नंदिनीला धक्काच बसतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता काव्या मानिनी ताईंचा हात हातात घेते आणि म्हणते, आमचं मिशन सक्सेसफुल होणार आहे. ताई तिकडे जीवाला मिळवणार आहे आणि मी इथे पार्थ देशमुखांचं मन नक्की जिंकणार आहे. पार्थ देशमुख माझे होणार आहेत, असं म्हणत ती प्रेमानेच आणि आनंदानेच माननी ताईंना मिठी मारते. आणि हे सगळं काही पार्थने पाहिलेलं असतं. आता तरी पार्थला काव्याच्या प्रेमाची जाणीव होईल.
का आणि तो काव्याला स्वीकारायला तयार होईल का तर. दुसरीकडे मोहित्यांच्या घरी असणारं जीवाच मिशन कसं पूर्ण होईल, आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.